नमस्कार माझ्या सर्व लाडकी बहिणो, मी सदानंद मुंडे. आजचा व्हिडिओ मी एक महत्त्वाच्या कारणासाठी बनवत आहे. गेल्या काही दिवसात मला खूप कमेंट्स येत आहे आणि त्या कमेंट्स वाचताना एक लक्षात आलेले आहे. अजूनही अनेक बहिणींना काही गोष्टी उशिरा समजलेल्या आहेत. कोणी सांगतं, "दादा मला माहितीच नव्हतं की वेगळी के करावी लागते." कोणी सांगतं, "दादा पैसे अचानक थांबले." आणि काही बहिणींच्या कमेंट्स तर खरंच मनाला लागतात, कारण त्या फक्त माहिती विचारत नाहीत, तर त्या अडचणीतून बोलत असतात. आज मी अशाच 2 कमेंट्स तुमच्यासमोर ठेवणार आहे. या 2 कमेंट्समध्ये अनेक बहिणींची परिस्थिती दिसते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण फक्त माहिती नाही सांगणार, आपण परिस्थिती समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिली कमेंट आपल्याला ह्या बहिणीची आलेली आहे. एका बहिणीनं आपल्याला कमेंट केलेली आहे, की "माझी के राहून गेली. मिस्टर अचानक आजारी पडले. हार्ट अटॅक आला. म्हणून प्रक्रिया राहून गेली. आता माझं लवकरात लवकर इथे के चालू करा. मला पैशाची खूप गरज आहे." बहिणींनो, ही फक्त एक कमेंट नाही, ही एका कुटुंबाची परिस्थिती आहे. कधी-कधी आयुष्यात अशा गोष्टी अचानक घडतात. आजारपण, अपघात, घराची अडचण आणि त्या गोंधळात अशी प्रक्रिया जी आहे ती राहून जाते. आपल्याला दुसरी कमेंट आलेली आहे. दुसऱ्या बहिणीने लिहिलं, "माझी के झाली नाही. मी पण पात्र महिला आहे. नोव्हेंबरपासून माझा हप्ता इथे बंद झालेला आहे. मला जानेवारीत कळलं की के वेगळी करायची असते." ही परिस्थिती सुद्धा खूप बहिणींना आलेली आहे. अनेकांना असं वाटत होतं की बँकेची के केली म्हणजे काम झालं. पण नंतर समजलं की योजनेसाठी वेगळी प्रक्रिया असते. आता महत्त्वाचं म्हणजे आता अशी परिस्थिती का येते? बहिणो, सरकारी योजना मोठ्या असतात. लाखो लोकांचा डेटा एकाच सिस्टममध्ये येतो. म्हणून काही वेळा माहिती अपूर्ण राहते, पडताळणी बाकी राहते, प्रक्रिया पूर्ण होत नाही आणि मग हप्ता थांबलेला दिसतो. याचा अर्थ असा नसतो की कोणी मुद्दाम बंद केला आहे. कधी-कधी फक्त प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे सिस्टम होड दाखवतं. आता आर्थिक गरज आणि वास्तवे एक गोष्ट आपण प्रामाणिकपणे समजून घ्यायला हवी. अनेक कुटुंबासाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे. कारण महिन्याला मिळणारी रक्कम घर खर्चाला मदत करते. म्हणून पैसे थांबले की चिंता वाढते. पण अशा वेळी घाबरण्यापेक्षा स्थिती समजून घेणे खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला सुद्धा माहिती आहे की हे जे ₹1500 आहे, हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. हे ₹1500 म्हणजे आपल्या मध्यमवर्गीय कुटुंबांना खूप मोठा आधार असतो. हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे. जर तुमच्या काही आणखीन अडचणी असेल, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. मी त्या कमेंट्सचा पूर्णपणे रिप्लाय देण्याचा इथे प्रयत्न करत असतो. आता पुढे काय होण्याची शक्यता असू शकते? बघा, काही वेळा प्रशासनाकडून पडताळणी, डेटा तपासणी, दुरुस्ती अशा परिस्थिती प्रक्रिया जी आहे ना ती केली जाते. जर पुढे दुरुस्ती किंवा संधी दिली गेली तर त्यावेळी प्रक्रिया पूर्ण करता येते. म्हणून अशा पूर्णपणे सोडायची नसते. थोडा धीर धरा. आता बहिणींनी काय करायचं? आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं आधार कार्डची जी माहिती आहे ती तपासून घ्या. त्यानंतर तुमचा मोबाईल जर लिंक नसेल आधारला तर तो सुद्धा लिंक करून घ्या. तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह आहे का ते तपासा. आवश्यक कागदपत्रे जे आहे लागतात ते इथे रेडी ठेवा. तरच ही प्रक्रिया जी आहे ना ती तुम्हाला सोपी जाईल. जेव्हा अर्ज चालू होईल तेव्हा तुम्ही लवकरात लवकर इथे जे आहे ना, ते इथे प्रक्रिया पूर्ण करून घ्या. बहिणो, आज 2 कमेंट्स फक्त 2 लोकांच्या नाहीत, तर त्या हजारो बहिणींच्या भावना आहेत. म्हणून एक गोष्ट लक्ष ठेवा. अडचण आली म्हणून आशा सोडायची नाही. माहिती घेत राहायची आणि तयारी ठेवायची. जर तुमची परिस्थिती अशीच असेल तर कमेंट्समध्ये जरूर लिहा. कारण तुमचे कमेंट्स दुसऱ्या कोणाच्या मदतीला येऊ शकते. हा व्हिडिओ त्या बहिणींना शेअर करा, ज्यांना अजूनही माहिती नाही, की त्यांची प्रक्रिया का थांबली आहे. आपण सगळे एकत्र राहिलो तर माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.